नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मराठीवर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तर विद्यार्थी मित्रांनो, जर आपण महाराष्ट्र सेट 2026चं प्रिपरेशन मॅनेजमेंट सब्जेक्ट मधून करत आहात तर आजचा हा व्हिडिओ आपल्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण युनिट 1 मॅनेजमेंट इकॉनॉमिक्स अँड एथिक्सचे मोस्ट इम्पॉर्टंट PYQs जे आहे ते आपण डिस्कस करणार आहे. PYQs या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने आपल्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. तर प्रत्येक PYQ आपण पाहू आणि त्याच्यातनं पुढे काय प्रश्न विचारले जातात हेही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर पहिला प्रश्न विद्यार्थी मित्रांनो आपल्याला आहे फंक्शन्स ऑफ मॅनेजमेंट मधून. फंक्शन्स ऑफ मॅनेजमेंट जे आहे ते आपल्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू मधून खूप इम्पॉर्टंट आहे आणि प्रत्येक एक्झाम मध्ये इथून प्रश्न जो आहे तो विचारला जातो. पहिला प्रश्न आहे द प्रोसेस ऑफ मॉनिटरिंग performance and comparing it with the goals and correcting any significant deviations is known as planning, organizing, leading and controlling. तर विद्यार्थी मित्रांनो इथे बघा क्वेश्चन मध्ये काय म्हणत आहे की परफॉर्मन्सला मॉनिटर केलं जात आहे, ठीक आहे, त्याला गोल्स बरोबर कम्पेअर केलं जात आहे आणि त्याच्यात काही त्रुट्या आहे, जर काही डेव्हिएशन्स आहे तर त्यांना करेक्ट केलं जाते. ते कशात येतं ते प्लॅनिंग मध्ये नाही येणार. प्लॅनिंग मध्ये तुम्ही काय करता, लॉंग टर्म मध्ये जे आहे पॉलिसीज आहे स्ट्रॅटेजीज फॉर्म्युलेट करता की कशा हिशोबाने तुम्ही काम कराल आणि आपल्या गोल किंवा ऑब्जेक्टिव्हला कसं अचीव्ह कराल. ऑर्गनायझिंग मध्ये तुम्ही काय करता की मॅन पॉवर रिसोर्सेस जितके पण तुमच्या कामासाठी आवश्यक आहे ते सर्व रिसोर्सेस अलोकेट करता, ठीक आहे, गोळा करतात. लिडिंग मध्ये काय करता, तुम्ही लोकांना सांगता की काम कशा पद्धतीने करायचं आहे, ठीक आहे, टाइम टू टाइम त्यांना मोटिवेट वगैरे करतात. तर हे तिन्ही गोष्टी ज्या आहेत त्या इथे फिट नाही बसतात, कारण आपल्याला हिंटच दिलाय मॉनिटरिंग, परफॉर्मन्स आणि कम्पेअरिंग आणि प्लस करेक्टिंग. तर हे आपलं काय बनेल, ऑप्शन नंबर डी कंट्रोलिंग. ओके, सो ऑप्शन डी विल बी द कंट्रोलिंग जो आहे तो आपला इथे राईट आन्सर बनेल. पुढे जाण्यापूर्वी मी तुम्हाला एक महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशन देतो की जर आपण महाराष्ट्र सेट 2026ला क्वालिफाय करण्याच्या इच्छुक आहे मॅनेजमेंटमधून तर आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे कम्प्लीट क्रॅश कोर्स ऑन मॅनेजमेंट, ज्याच्यात आपल्याला दररोज लाईव्ह लेक्चर्स मिळतील, रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स मिळतील, फुल सिलेबस नोट्स मिळतील, 10 युनिट्सचे वीकली टेस्ट राहतील, फुल सिलेबस मॉक टेस्ट राहतील, 4000 प्लस MCQs राहतील, MCQ PYQs आणि पेपर 2 ला जर आपण घेता तर तुम्हाला पेपर 1 जो आहे तो पूर्णपणे फ्री मिळेल विथ ऑल सेम फॅसिलिटीज. याचा जो न्यू बॅच आहे तो 1 जून पासून स्टार्ट होतो आहे. तर आपण आजच या कोर्सला जॉईन करून घ्या, कारण विद्यार्थी मित्रांनो मॅनेजमेंट सब्जेक्ट खूप फास्ट आहे आणि 2 मंथ्समध्ये आम्ही तुम्हाला याला व्यवस्थित कव्हर करून देऊ आणि लाईव्ह आणि रेकॉर्डेड दोन्ही आपल्या लेक्चर्स आपल्याकडे असल्यामुळे तुम्ही याला इझिली कव्हर करू शकता आणि एक्झाममध्ये चांगलं यश जे आहे आमच्या मार्गदर्शनाखाली मिळवू शकता. तर फीस याची 10,000 आहे, पण डिस्काउंट नंतर मात्र 8,000 हे मिळून जाईल विथ 1 इयर व्हॅलिडिटी. जॉईन करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईन ॲपला डाउनलोड करायचं आहे आणि दिलेल्या नंबर्सवर संपर्क करूनही आपण जॉईन होऊ शकता. नेक्स्ट क्वेश्चन पाहू, व्हॉट इज द टर्म फॉर प्रोसेस दॅट इनेबल्स अन ऑर्गनायझेशन to assess and demonstrate its social, economic and environmental benefits and limitation. तर विद्यार्थी मित्रांनो इथे आपल्याला काय सांगायचं आहे की एक प्रोसेस आहे, ठीक आहे, ज्याच्या माध्यमाने काय म्हटलं आहे की एक ऑर्गनायझेशनला काय कळतं की तो असेसमेंट करतो आहे तो की त्याचा सोशल, इकॉनॉमिक आणि एन्व्हायरमेंटल बेनिफिट्स आणि लिमिटेशन्स. तर त्याच्या काय इथे प्रोसेस शब्द असल्यामुळे प्लॅन तर नाही येणार, ठीक आहे, स्ट्रॅटेजी नाही येणार, ठीक आहे, आणि अकाउंटही नाही येणार. तर हे काय बनेल, हे आपलं सोशल ऑडिट बनेल. ठीक आहे, ऑप्शन नंबर सी सोशल ऑडिट जे आहे ते आपलं राईट आन्सर होईल. कधी कधी आपल्याला शब्द पण डायरेक्ट हिंट देतो की उत्तर काय असायला पाहिजे. तर पलीकडे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जे आहे या सोशल ऑडिटचं जे आहे आपल्याला एक्सप्लेनेशन पण ऍड मिळून जाईल. त्याच्यानंतर व्हॉट इज फ्रँक गिल्बर्ट वर्क मोस्ट नोटेड फॉर. तर आपल्याला मेजॉरली जे आहे मॅनेजमेंटमध्ये ऑथर्स आणि त्यांनी काय दिलं हे खूप महत्त्वपूर्ण असतं. तर फ्रँक गिल्बर्टने जे आहे ते वर्किंग कंडिशन्सवर नाही दिलाय, वर्क सायकोलॉजीवरही नाही दिलाय आणि वर्क ॲज अ सोशल सेटिंग हे पण नाही दिलाय. ठीक आहे, तर यांनी काय दिलाय, टाइम आणि मोशन स्टडीज जे आहे त्याच्यावर यांनी फोकस केलेला आहे. तर ऑप्शन बी आपला राईट आन्सर होऊन जाईल, टाइम अँड मोशन स्टडीज. नेक्स्ट क्वेश्चन पाहू, व्हॉट इज द टर्म फॉर डिसिजन्स लिमिटेड बाय ह्युमन कॅपॅसिटी टू अब्झॉर्ब अँड अनालाइज इन्फॉर्मेशन. तर इथे आपल्याला काय सांगायचं की काय ह्युमन कॅपॅसिटी आणि कशा प्रकारे तो अब्झॉर्ब करतो आणि अनालाइजला इन्फॉर्मेशन करून कोणते डिसिजन्स असतात. तर त्याच्यासाठी इम्पॉर्टंट टर्म काय, कॉग्निटिव्ह रॅशनॅलिटी म्हणजे काय करता तुम्ही गोष्टींना लॉजिकली समजता आणि मग अप्लाय करता. कॉन्शियस रॅशनॅलिटी म्हणजे तुम्ही केअरफुली सर्व गोष्टींना अनालाइज केल्यावर मग डिसाईड करतात. तर जिथे जर लिमिटेशन्स आहे, ठीक आहे, आणि तुम्ही
ठराविक म्हणजे जेवढी इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे त्याच्याच आधारावर जर घेत आहे तर दॅट इज टर्म्ड एज बाउंडेड रॅशनॅलिटी. ओके, आणि बाउंडेड रॅशनॅलिटी जी आहे ती थ्योरी आपल्याला हर्बर्ट सायमनने दिली आहे. रिस्ट्रिक्टेड रॅशनॅलिटी जी आहे अंडर रिस्ट्रिक्शन्स आपण जर निर्णय घेतो तर ते आपल्या रिस्ट्रिक्टेड रॅशनॅलिटी मध्ये येतं. मेनली याचा आन्सर जे आहे ते बाउंडेड रॅशनॅलिटी ऑप्शन नंबर सी बनेल. तर ऑप्शन सी विल बी हिअर राईट आन्सर. फॉर मेजरिंग द चेंजेस in price level of country, which among the following index number is used? कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स नंबर, प्रोडक्शन इंडेक्स नंबर, सिक्युरिटी प्राइस इंडेक्स नंबर की होलसेल प्राइस इंडेक्स नंबर. तर विद्यार्थी मित्रांनो, प्राइस लेवल म्हणजे काय होतं की टाइम टू टाइम वस्तूंच्या प्राइसेस जे आहे त्या वाढतात. ठीक आहे, म्हणजे जे कस्टमर बघतो तो आहे पण कस्टमर डायरेक्टली त्याला फेस नाही करत. तर कस्टमरचा जो प्राइस आहे, प्राइसेसमध्ये जर हाय आणि लो असेल तर ते आपल्याला कशाच्या माध्यमाने कळतं, ते आपल्याला होलसेल प्राइस इंडेक्स नंबरच्या माध्यमाने कळतं. ऑप्शन डी इथे आपला राईट आन्सर बनेल. Underdeveloped countries are slums of the world economy. This statement is given by. तर हे स्टेटमेंट्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. रागनर नुक्से, नंतर एन कॅमक्रॉस, ओके, नंतर क्लार्क आणि जगदीश भगवती. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला विचारलं की अंडर डेव्हलप्ड कंट्रीज जे आहे हे स्लम्स आहे वर्ल्ड इकॉनॉमीच्या. ते कोणी दिलं आहे तर दिस इज गिवन बाय एन कॅमक्रॉस. ओके, सो एन कॅमक्रॉसनी हे आपल्याला स्टेटमेंट दिलंय, तर हे लक्षात ठेवा. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने खूप इम्पॉर्टंट आहे. द हॉरिझॉन्टल डिमांड कर्व पॅरलल टू एक्स ॲक्सिस इम्प्लाइज दॅट द इलास्टिसिटी ऑफ डिमांड इज 0, इन्फायनाईट, इक्वल टू 1 आणि ग्रेटर दॅन 0 बट लेस दॅन इन्फिनिटी. तर विद्यार्थी मित्रांनो, इलास्टिसिटी ऑफ डिमांडचा हा क्वेश्चन आहे आणि इथे काय म्हटलंय किंवा एक्स ॲक्सिस असतो आणि वाय ॲक्सिस असतो आणि जो डिमांड कर्व आहे तो असा राईट आहे, पॅरलल आहे एक्स ॲक्सिसला. तर इथे काय असतं, इथे जी आपली डिमांड आहे दॅट विल बी व्हॉट, दॅट विल नॉट बी 0. इथे जी हे असते ती आपली डिमांड जी आहे ती इनफायनाईट असते. तर ऑप्शन बी इथे आपला राईट आन्सर बनेल. इन ऑर्डर टू कंट्रोल क्रेडिट, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया शुड इन्क्रीज CRR अँड डिक्रीज बँक रेट, डिक्रीज CRR अँड रिड्यूस बँक रेट, नंतर इन्क्रीज CRR अँड इन्क्रीज बँक रेट आणि रिड्यूस CRR अँड इन्क्रीज बँक रेट. तर विद्यार्थी मित्रांनो, की क्रेडिट वरती म्हणजे आपल्याला उधारीवरती जे दिलं जातं त्याला कंट्रोल करण्यासाठी बँक जी आहे ते डिक्रीज तर नाही करणार, तर डिक्रीज आणि रिड्यूस हे दोन्ही ऑप्शन आपले उडून जातील. तर आता डिक्रीज बँक रेट लिहिलं आहे तर ऑप्शन ए पण आपण डिलीट करून देऊ. तर इथे आपला राईट आन्सर बनेल इन्क्रीज CRR आणि इन्क्रीज बँक रेट. ओके, तर कॅश रिझर्व्ह रेशो आणि जे आहे आपला जे बँक रेट आहे दोन्ही जर वाढवले तर आपला क्रेडिट जे आहे त्याला आपण कंट्रोल करू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. हाऊ कॅन ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर्स that are characterized by democratic and inclusive styles of management are described? Hierarchical, bureaucracy, flat आणि फंक्शनल. तर इथे आपल्याला काय म्हटलं विद्यार्थी मित्रांनो, ऑर्गनायझेशनल, जिथे काय केलंय डेमोक्रेटिक बिहेवियर आहे. ठीक आहे, डेमोक्रेटिक स्ट्रक्चर आहे आणि इन्क्लुझिव्ह स्टाईल ऑफ मॅनेजमेंट म्हणजे लोक मिळून मिसळून जे आहे ते व्यवस्थित काम करत. तर हायरार्की मध्ये तर एकावरून दुसरीकडे जाईल, दुसऱ्याकडून तिसरीकडे येईल. तर हायरार्किकल मध्ये ते पॉसिबल नाही. ब्युरोक्रेटिक मध्ये तर स्ट्रिक्ट एन्व्हायरमेंट असतं, सर्व काम फॉर्मली करावं लागतं, तर ब्युरोक्रेटिक ही नाही येणार. फंक्शनल मध्ये काय असतं की अकॉर्डिंग टू वर्क म्हणजे मार्केटिंग डिपार्टमेंट, HR डिपार्टमेंट, प्रोडक्शन डिपार्टमेंट, सेल्स डिपार्टमेंट, असं वेगळं जे आहे ते याच्यात हे करतं, फंक्शनली नाही होणार. तर हे ऑप्शन जे आहे याचा बनेल ऑप्शन नंबर सी. फ्लॅट स्ट्रक्चर जे आहे तिथे हे आपल्याला पाहायला मिळतं. ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर सुद्धा एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनी खूप इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. विच ऑफ द फॉलोइंग इंटरनॅशनल फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स प्रोव्हाइड अ सॉफ्ट लोन विंडो? ठीक आहे, म्हणजे अदर नेमच तुम्हाला दिलेला आहे फ्रॉम विच डेव्हलपिंग कंट्रीज कॅन बोरो इन हार्ड करन्सीज. इंटरनॅशनल डेव्हलपमेंट अथॉरिटी, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, इंटरनॅशनल फायनान्शियल कॉर्पोरेशन, इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे चारही ऑप्शन्स आहे हे आपल्या वर्ल्ड बँक ग्रुपचे मेंबरचे पार्ट्स आहे. ठीक आहे, तर जो इंटरनॅशनल डेव्हलपमेंट अथॉरिटी आहे IDA याला सॉफ्ट लोन विंडो म्हणतो आणि हे जे गरीब कंट्रीज असतात, जे डेव्हलपिंग कंट्रीज असतात यांच्या IDA कडनं हे हार्ड करन्सी घेऊ शकतात. ओके, सो ऑप्शन नंबर ए जो आहे IDA आपला राईट आन्सर बनेल, इंटरनॅशनल डेव्हलपमेंट अथॉरिटी. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. इन अ ज्यूस
making company sales manager has set the goal to increasing the sales by 20% in summer season. At the end of the summer, manager will check either the goal has been achieved or not. This function is known as planning, organizing, leading की कंट्रोलिंग. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सिनारिओ काय की एक ज्यूस मेकिंग कंपनी आहे, ठीक आहे, आणि याचा जो मॅनेजर आहे, ठीक आहे, याचा जो मॅनेजर आहे हा काय करतो आहे, हा यांनी म्हटलं की 20% सेल जो आहे तो मला वाढवून पाहिजे. आणि जेव्हा समर सीझन मध्ये आणि जेव्हा समर सीझन संपला म्हणजे जून एंडला हा माणूस येईल किंवा 7 जूनच्या अगोदर आसपास हा माणूस येईल आणि तो पाहिल की खरोखरच आपला 20% सेल जो आहे तो वाढला की नाही वाढला. तर याला आपण काय म्हणू, तर हे ऍक्च्युली गोल सेट करत आहे आणि लास्टमध्ये पाहता की गोल अचीव झाला की नाही. ते फक्त 20% सेल वाढवायचा एवढं जर म्हटलं असतं तर आपला प्लॅनिंग आला असता, ठीक आहे. पण इथे रिसोर्सेसचंही नाही दिलाय आणि कसं वाढवायचं हेही त्यांनी सांगितलेलं नाही आहे. तर प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, लिडिंग जे आहे हे नाही येणार. ऑप्शन सी कंट्रोलिंग इथे राईट आन्सर येऊन जाईल. ओके, सो ऑप्शन नंबर डी कंट्रोलिंग आपला राईट आन्सर बनेल. विच इज नॉट द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. ओके, सो प्रोडक्ट सेफ्टी, कंझ्युमर राईट, एन्व्हायरमेंटल पॉलिसीज आणि प्राइस फिक्सिंग. तर विद्यार्थी मित्रांनो, आपलं जे आहे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी CSRचा कॉन्सेप्ट आपल्या एक्झाम आपल्या युनिट 1 मध्ये आहे, जिथे काय असतं कंपनी आपला प्रॉफिटचा काही हिस्सा जो आहे सोशल वेलफेअरमध्ये पैसे लावते, ठीक आहे. तर प्रोडक्टची सेफ्टी CSRचा पार्ट आहे, कंझ्युमर राईट CSRचा पार्ट आहे, एन्व्हायरमेंटल पॉलिसीज सुद्धा CSRशी रिलेटेड आहे. पण आपला जो प्राइस फिक्सिंग आहे दॅट इज नॉट रिलेटेड टू CSR, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीशी रिलेटेड नाही आहे. तो ऑप्शन डी प्राइस फिक्सिंग आपला राईट आन्सर होऊन जाईल. विच ऑफ द फॉलोइंग इज द accountability for the achievement of objectives, the use of resources and the adherence to organizational policy, power, responsibility, authority and planning. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे आपल्याला टर्म काय दिला, अकाउंटेबिलिटी. तर अकाउंटेबिलिटीसाठी आपल्याला जे आहे मेन काय गोष्ट पाहिजे की जर समजा तुम्ही रिस्पॉन्सिबल, तुमच्याकडे जर रिस्पॉन्सिबिलिटी दिली आहे तरच तुम्ही अकाउंटेबल राहाल. पण यांनी काय अडेरन्स रिगार्डिंग ऑर्गनायझेशनल ऑब्जेक्टिव्ह जे आहे ते अचीव्ह झाले पाहिजे, ठीक आहे. आणि जर अचीव्ह नाही झाले तर का नाही झाले याच्यासाठी तुम्ही आन्सरेबल राहाल. पण इथे जे आहे आपलं राईट आन्सर इथे काय बनेल, रिस्पॉन्सिबिलिटी नाही बनणार, कारण त्याचा स्कोप लिमिटेड आहे. आपला मेन जो आन्सर बनेल तो अथॉरिटी बनेल, कारण अथॉरिटीवरूनच रिस्पॉन्सिबिलिटी येते आणि रिस्पॉन्सिबिलिटीवरूनच अकाउंटेबिलिटी येते. ओके, सो ऑप्शन सी विल बी द राईट आन्सर, अथॉरिटी. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. व्हॉट इज द term for the rule of thumb type bias in decision making? Framing bias, hindsight bias, ओव्हर कॉन्फिडन्स बायस की ह्युरिस्टिक्स बायस. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, फ्रेमिंग बायस मध्ये काय की तुमच्याकडे सगळं रेडीमेड अवेलेबल असतं, ठीक आहे, त्याच्यावरून कोणी सांगतं तुम्ही हे करता. हिंडसाईट बायस म्हणजे मी तर म्हटलंच मला ऑलरेडी माहित होतं की असं होईल, ते हे हिंडसाईट बायस. ओव्हर कॉन्फिडन्स म्हणजे तुम्ही ओव्हर कॉन्फिडेंटली हे करता. पण ह्युरिस्टिक्स टर्म जी आहे, ह्युरिस्टिक्स जी आहे ती रूल ऑफ थंबशी रिलेटेड आहे. ओके, तर ऑप्शन नंबर डी ह्युरिस्टिक्स आपला राईट आन्सर इथे बनेल. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. नॅचरल रिसोर्सेस डिटरमाइन द कोर्स of development and constitute the challenges which may not be accepted by the human mind. तर who said this हे आपल्याला सांगायचं आहे. W. आर्थर लेविस, नंतर J.I. फिशर, नंतर जॅन टिम्बर्ग आणि W. रोस्टो. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, इथे जी स्टेटमेंट आहे की नॅचरल रिसोर्सेस डिटरमाइन द कोर्स ऑफ डेव्हलपमेंट अँड कॉन्स्टिट्यूट द चॅलेंजेस विच मे नॉट ॲक्सेप्टेड बाय द ह्युमन माइंड, तर हे कोणी दिलेलं आहे, दिस इज गिवन बाय W. आर्थर लेविस. ओके, सो ऑप्शन ए आपला इथे राईट आन्सर बनेल. टू eradicate the problem of poverty, 20 points common program was launched for the first in India on 7 July 1971, 7 July 1975, 26 January 1951 आणि 15th August 1983. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, मोस्टली काय होतं की जेव्हा तुम्हाला एक ऑप्शन रिपिटेटिव्ह वे मध्ये दिला जातो, जसं इथे जुलै जे आहे ते रिपिटेटिव्ह, तर इथे हे तर पॉसिबिलिटी आहे मॅक्सिमम की याच्यापैकीच कोणता तरी एक राहील. ते आपला जो इथे आहे इयरचा फक्त फरक पडला आहे, डेट तीच राहील 7 जुलै, पण 71 नाही आहे, इट इज 1975. ओके, तर 1975 मध्ये जे आहे हा प्रोग्राम जो आहे म्हणजे 20 पॉईंट इकॉनॉमिक प्रोग्राम जो आहे तो लॉन्च करण्यात आला होता इंडियामध्ये फर्स्ट टाइम. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अजून एक मी रिकमेंड करेल, म्हणजे सजेस्ट करतो आहे की असे जे डेट्स वगैरे जे आहे किंवा जेवढे ऑथर बेस्ड स्टेटमेंट आहे हे
एका नोटबुकमध्ये तुम्ही नोट करून घ्या. कारण काय होईल की उद्या जर हे मॅच द पेअरमध्ये तुम्हाला विचारले तर तुम्हाला हे लक्षात राहतील. ओके, आणि एक्झाम पूर्वी ते रिवाइज करून घ्या. अज्युम दॅट consumers income and the number of sellers in the market for good X both falls, and based on this information we can conclude with certainty that the equilibrium price will decrease, price will increase, quantity will increase आणि quantity will decrease. तर इथे विद्यार्थी मित्रांनो काय होत आहे की कंझ्युमरची इन्कम जी आहे ती कमी झालेली आहे. ठीक आहे, कंझ्युमरची इन्कम कमी झालेली आहे आणि सेलर्स जे आहे हे सुद्धा कमी झालेले आहे. ठीक आहे, तर इन्कम कमी झाली तर ऑब्वियसची गोष्ट डिमांड पण कमी होईल आणि सेलर कमी झाले तर सप्लाय पण कमी होईल. तर अशा दोन्ही केसमध्ये जर डिमांड आणि सप्लाय दोन्ही कमी आहे तर अशा केसमध्ये क्वांटिटी जी आहे ती कमी होऊन जाईल. ऑप्शन नंबर डी, क्वांटिटी विल डिक्रीज, आपला राईट आन्सर इथे होऊन जाईल. विच ऑफ द फॉलोइंग इज अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ कॅपिटल ॲज फॅक्टर ऑफ प्रोडक्शन? इट नेव्हर डेप्रिशिएट्स, इट इज फिक्स्ड इन सप्लाय, नंतर इट्स अन ॲक्टिव्ह फॅक्टर ऑफ प्रोडक्शन आणि इट्स अ पॅसिव्ह फॅक्टर ऑफ प्रोडक्शन. तर विद्यार्थी मित्रांनो, नॉर्मली जर आपण प्रोडक्शनची गोष्ट करतो तर कॅपिटल, एंटरप्रेन्युअर, लँड आणि लेबर असे 4 मेजर फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन आपल्याला पाहायला मिळतात. तर कॅपिटलची व्हॅल्यू डिप्रिशिएट होते तर नेव्हर डिप्रिशिएट तर नाही होणार. फिक्स्ड इन सप्लाय, टाइम टू टाइम ही चेंजही होऊ शकते तर फिक्स याच्यावरती नाही होणार. हे ऍक्टिव्ह फॅक्टर ऑफ प्रोडक्शन नाही आहे, हे पॅसिव्ह फॅक्टर ऑफ प्रोडक्शन आहे. ओके, सो ऑप्शन नंबर डी, इट्स अ पॅसिव्ह फॅक्टर ऑफ प्रोडक्शन, आपला राईट आन्सर इथे बनेल. नेक्स्ट येतो डिवाइडिंग अ टास्क, नंबर ऑफ स्टेप्स each of this completed by an individual is an essence of information perspective, departmentalization, then work specialization आणि कलेक्टिव्हनेस. तर विद्यार्थी मित्रांनो इथे बघा की आपल्याला नंबर ऑफ टास्क दिलेले आहे जे की आपल्याला कंप्लीट करायचे आहे एक इंडिव्हिज्युअलला. तर हे कशामध्ये येईल? हे कलेक्टिव्हनेस नाही, इथे लोक एकत्र, इथे आपल्याला स्टेप्स दिले आहे ना आणि प्रत्येक स्टेपला एक वेगळा लोक जे आहे इंडिव्हिज्युअल जो आहे तो कम्प्लीट करेल. तर दिस इज रिलेटेड टू वर्क स्पेशलायझेशन. ठीक आहे, नॉट डिपार्टमेंटलायझेशन. सो ऑप्शन नंबर सी विल बी द राईट आन्सर, वर्क स्पेशलायझेशन. नेक्स्ट क्वेश्चन पाहू, व्हॉट आर द बॅरियर्स टू इफेक्टिव्ह कम्युनिकेशन? तर हे तर पेपर 1 सारखाच आला. मॉरलायझिंग, बिंग जजमेंटल अँड कमिटमेंट्स ऑफ consolation, then dialogue, summary and self review, nantar use of simple words and cool reactions and defensive attitude and personal statement, eye contact and सिंपल नरेशन. तर विद्यार्थी मित्रांनो, आय कॉन्टॅक्ट, पर्सनल स्टेटमेंट, सिंपल नरेशन हे तर राहीलच. ठीक आहे, त्याच्यानंतर सिंपल वर्ड्स यूज केले जातात इफेक्टिव्ह कम्युनिकेशनमध्ये. तर आपल्याला बॅरियर विचारला आहे ना, तर हे तर नाही, दोन्ही तर नाही होणार. ठीक आहे, त्याच्यानंतर डायलॉग, समरी अँड सेल्फ रिव्ह्यू हे पण याच्यात येतं. पण बॅरियर जो मेन आहे तर बॅरियर काय की मॉरलायझिंग, बिंग जजमेंटल, तुम्ही एकदम जजमेंटल होऊन जाल. ठीक आहे, आणि कमेंट्स ऑफ कॉन्सोलेशन, तर हा इफेक्टिव्ह कम्युनिकेशनचा पार्ट नाही आहे. तर इथे ऑप्शन ए आपला राईट आन्सर होऊन जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, दॅट्स ऑल इन टुडेज सेशन. आय होप आपल्याला आपले पेपर 1चे जे पेपर 2 मॅनेजमेंटचे जे युनिट 1चे आपण 20 PYQs केले हे आपल्याला आवडले असेल. पुन्हा भेटू आपण नेक्स्ट सेशनमध्ये. बाय. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक जरूर करून घ्या, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू.